टीम मात्र खरं तर ट्रॉफीसाठी या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. थोड्याशा बॅक पॅचमधून जाते. पहिले मॅच या ठिकाणी जिंकला आहे आणि कुठे ना कुठेतरी ट्रॉफीपर्यंत जो प्रवास आहे त्याच्यामध्ये पहिलं पाऊल यशस्वी पडलंय, काय म्हणाल? नक्कीच पहिलं पाऊल तर पडलंय. अजून खूप मेहनत घ्यायची आहे, कारण 2 मॅचेस बाकी आहेत एक ट्रॉफीसाठी, आणि नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. त्याच्याच बरोबरीने टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला? तुम्ही स्वतः देखील चांगले खेळात, परंतु टीममध्ये आणखीन खेळाडू आहेत ज्यांनी देखील या मॅचमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं होतं, त्यामुळे टीमबद्दल काय म्हणाल? नक्कीच टीम खूप चांगली खेळते, पण थोडा बॅट पॅच चालू होता. आणि टीमचं बोलायला गेलो तर सगळी पोरं मेहनत घेतात आणि कधीतरी कमी पण सर्व दिवस सारखे नसतात, कधीतरी हार पण मानावं लागते. शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणी असतील. तर हे होती रोशन जाधव जे म्हणतात या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवस रात्रीच्या स्पर्धेमधले पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच. त्यांना आपण हे प्राईज या ठिकाणी दिलंय. तत्पूर्वी पुढची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर आणि जय हनुमान डायगर या दोन टीमच्या विरोधात. जय हनुमान डायगर वन द टॉस, डिसाइडेड टू बॅट फर्स्ट, बॅटिंग करण्याचा निर्णय. परंतु जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे ऐकूया आवाज अर्थातच एक मराठीचे दमदार समालोचक साई पाटील सर यांचा. तत्पूर्वी दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू. आवाज ऐकला. छोटा पॅकेट बडा धमाका, अर्थात सर्वांचा लाडका मानस मनोरे. सुरुवातीला चुकून मी फुलोरे म्हटलं होतं, परंतु मानसजी मनोरे आपण ऐकता. तर ह्या अगोदर त्या सत्रासाठी जरूर त्याचा आवाज आपण ऐकला. पुन्हा एकदा वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नाही, मॅच क्रमांक 2 आजच्या दिवस रात्रीमधील ही मॅच आपण पाहतो. एका बाजूनं टायगर संघ ज्यांनी धाडसी निर्णय स्वीकारला, प्रथमतः टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन त्यांचा सध्या पाहायला मिळतोय. तर फिल्डिंग करत असताना पनवेल विभागातील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो शिवकर संघ. 2 बलाढ्य संघ पुन्हा आमने सामने. एका बाजूनं ठाण्यामधील एक दादा संघ आपण पाहतोय, जर्मन टायगर संघ, आणि विरोधात क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते, ती स्ट्रायकिंग एंडला मंदारला आपण पाहतो, आणि साथीनं पंकज पाटील आणि मंदारी पाटील. यस, पंचाचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, गेम ऑन. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आता इशारा देतात सामना सुरू होण्याचा. षटक क्रमांक 1 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेम गायकवाड. महत्त्वपूर्ण खेळाडू शिवकर म्हटलं तर सातत्यानं अग्रणी असलेलं नाव आपण पाहतोय प्रेम. अनेक मोठमोठ्या लीगमध्ये देखील ह्या खेळाडूला खेळताना आपण पाहतोय. नुकतीच पार पडलेली PPL पनवेल प्रीमियर लीगची स्पर्धा, तिथे देखील या खेळाडूचं नामांकन आपण पाहिलं होतं. नेहमीच चांगला खेळ मागील 1 दशकभर आपण प्रेम गायकवाडचा सातत्यानं पाहत आलो. मंदार पाटील आणि पंकज पाटील ब्रदर्सची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल पूर्ण केली आहे. सिंगलनं डावाला सुरुवात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं तब्बल 85 एका इनिंगमध्ये बनवलं त्या टीम निवालीपाडानं. फटका चांगला आहे, खाली क्षेत्राची निवड, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना आउटफील्ड फास्ट, सेकंड बॉल्सला बॉल सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. त्यांना वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या वतीने इन्व्हिटेशन असेल तर या आपण आपलं सहर्ष स्वागत. सिंगल, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतो पंकज पाटीलच्या बॅटमधनं. सलामीर फलंदाज त्यांच्याकडनं फ्लाइंग स्टार्टची आशा अपेक्षा असेल ते टीम टायगरला. पहिल्या बॉलवरती सिंगलनं सुरुवात झाली, त्यानंतर आलेला चौकार. राऊंड द विकेटचा हा चेंडू पुन्हा प्रहार केलाय आणि आता झेलची शक्यता टिपलाय. झेल संपलाय. खेळ मंदार पंकजचा आणि धक्का पहिला टीम टायगरला. पहिला धक्का लागला जर्मन टायगरला. परतावं लागलं ते पंकजला. नवीन फलंदाज सागर पाटील
या संघाचा महत्त्वपूर्ण स्टार ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना नेहमीच गोलंदाजी फलंदाजी या प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू आता सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बरीचशी जबाबदारी आता त्याच्या खांद्यावरती. आघाडीला आलेले फलंदाज त्यापैकी पहिला फलंदाज लवकर बाद झालाय. 5 अंकावरती हा पहिला धक्का लागला. त्या कारणास्तव आता डावाला सावरावं लागेल. खास करून सेकंड विकेटसाठी आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मानसनं पकडलेला हा सुंदर झेल आणि त्या झेलनं पंकजचा संपला खेळ. सागर ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड स्क्रीनच्या समोर एक टप्प्यावरती दे धडक फटका कडक आलाय चौकार. आले की फरक 9 वरती पोहोचवलंय. चौकारनं वैयक्तिक इनिंगला सुरुवात करत असताना सागर पाटीलला आपण पाहतोय. विस्फोटक शैलीचा फलंदाज. बेस वर्सेस बेस ही लढाई. समोर प्रेम. वाटा बॉल अपील केली आहे परंतु पंच इम्प्रेस होत नाही आहेत. खरं तर लिडिंग एजची अपील आपण मुख्य पंचांकडे काढायला हवी. तर जरूर सध्या स्क्वेअरलेग पंचांवरती दडपण आणण्याचं काम गोलंदाजानं केलं होतं. 2 पंच आता सध्या तरी चर्चा करताना पाहायला मिळतात. एकंदरीत काय घडलं सध्या ती चर्चा आपण पाहू शकाल. सागर जो मैदानाच्या आतमध्ये ज्यानं नुकताच चौकार ठोकला होता त्याच्या विरोधात टाकलेला हा जबरदस्त चेंडू. वेग देखील होता. वेगाची स्वारी प्रेम गायकवाडची आपण पाहिली. एकंदरीत आता सध्या 2 पंच चर्चा करतात आणि टीम देखील एकवटली आहे. कशा पद्धतीनं विरोधी संघाला रोखायचं, काय रणनीती, काय कशा पद्धतीचा प्लॅन, ह्या साऱ्या गोष्टींची चर्चा सध्या तरी शिवकर संघ देखील करताना पाहायला मिळतोय. कदाचित टॉस गमावला परंतु मनासारखा निर्णय त्यांच्या बाजूनं आहे मी तरी म्हणेन. फिल्डिंग ते करतायत. आता एक्झॅक्टली योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल. पंच आता सध्या तरी परतत असताना आपण पाहतोय. यस फलंदाज बाद. विकेट डाऊन. सागरला परतावं लागेल. चौकारानंतरचं प्रत्युत्तर प्रेम गायकवाडकडनं आणि सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा लागलाय तो बॅटिंग टीम टायगरला. विथ द अँगलनं हा बॉल बाहेर निघत होता परंतु एज घेऊन थोडासा बॉल आतमध्ये आल्यासारखा जरूर ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी या साऱ्या काही गोष्टी स्क्रीनवरती आपल्याला दाखवत असताना सध्या तरी गोलंदाजी अनालिसिस. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर चौकार विकेट, पुन्हा चौकार विकेट. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक ज्ञानेश्वर यांना आपण पाहतोय. त्यांनी टिपलाय झेल आणि या झेलनं सागरला परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता प्रेम पाटील ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू पॉवर सर्कलचं हे पहिले षटक, महत्त्वाचं षटक. षटकात धावा आल्यात परंतु विकेट देखील आलेत. ही महत्त्वाची बाब असेल ती टीम शिवकरसाठी. आणखी आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी पाठवण्याचं काम प्रेम गायकवाडनं केलंय. अंतिम बॉल समोर प्रेम. फटका सुंदर आहे. आले आले आक्रमण. मिड विकेटला क्लिअर केलं. फुल टॉस बॉल त्याला पाठवलंय सीमारेषा पार. आलाय दमदार हिट. षटकार. लाईट ऑन करायचे तेव्हा त्यांना इशारा द्यायचा आहे. यस जोपर्यंत आपल्याला वाटतंय की ठीक आहे आपण बॅटिंग करू शकता तोपर्यंत चालेल. षटक क्रमांक पहिलं संपलं. अंतिम बॉलवरती षटकार आल्याला प्रेमनं ठोकलाय. प्रेमच्या अगेन्स्ट प्रेमच होता. प्रेम पाटील तर एका बाजूनं प्रेम गायकवाडला आपण पाहिलं परंतु प्रेम पाटीलचा हा फटका भारी पडलाय. षटकार टोकत असताना धावफलक पोहोचवलंय ते 15 अंकावरती. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. टायगरचा विचार केला तर बॅटिंगमध्ये खोली आहे. डेप्थमध्ये यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 6 ते 7 खेळाडू अगदी आक्रमकतेनं बॅटिंग करताना पाहायला मिळतात. त्यापैकी 2 फलंदाज बाद झालेत परंतु मैदानाच्या आतमध्ये मंदार आणि साथीनं आता प्रेमला आपण पाहतोय. पहिल्या षटकात आलेत त्या 15 षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेम भगत. एका प्रेममध्ये बरेचसे प्रेम पाहायला मिळतील. आता प्रेम भगत आले. अप्रतिम फटका. स्क्वेअर कट करत असताना बॉल गलीच्या डोक्यावर डीप मध्ये दणदण करत सीमा पार. आलाय दमदार चौकार.
रूम मिळाला होता खरं तर मंदारला आणि त्याचा फायदा उचलला आणि बॉलला डीपमध्ये गलीला पाठवलंय. कारण की इनफिल्डच्या वरतून पॉवर प्लेला जेव्हा जेव्हा आपण बॉलला पुढे काढतात तेव्हा तेव्हा निश्चित मोठ्या धावा मिळत असतात आणि त्याचा फायदा पॉवर प्लेचा सध्या तरी घेत असताना मंदार पाटील पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पॅडवरती आदलला, फिंगर अप, विकेट डाऊन. पायचीच्या स्वरूपामध्ये पंचांनी मात्र बाद घोषित केलंय सध्या तरी मंदार पाटीलला आपण पाहतो. प्रत्युत्तर प्रेम भगत आपण पाहू शकाल. या अगोदर प्रेम गायकवाड आणि त्यानंतर दुसरे षटक प्रेम भगत टाकत असताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती लगेचच विकेट कॅरी केल्या. खेळ संपलाय. मंदार पाटीलचा धक्का तिसरा लागलाय तो जयमान डायकरला. मंदारला मात्र परतावं लागतंय. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील धावा 2 मिळतील. नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मागील 2 वर्षामध्ये नितेश पाटीलला सातत्यानं सलामीसाठी देखील आपण पाहिलं होतं, परंतु ह्या मॅचमध्ये कदाचित क्रमवारीमध्ये परिवर्तन, रणनीती सध्या तरी वेगळी टीम जयमान टायगरची आपण पाहतोय. 21-3 सध्या बॅटिंग करत असताना टायगर संघ. प्रेम भगतचं कौतुक. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या तर एक महत्त्वाची विकेट त्यांना मिळवून दिले राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू पॅडवरती आदललाय, परंतु पिचिंग आणि इम्पॅक्ट सध्या पंच दर्शवत असताना पंचांचं अचूक लक्ष आहे. एक्झॅक्टली लेग बाईचा इशारा पंचांनी दिलाय, परंतु पंच दर्शवत आहेत की काय घडलंय. एक धाव तिथे जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर इथनं धाव जोडली जाईल आणि धावफलक 22 या अंकावरती. षटकातील पुढील चेंडू. चांगला बॉल होता. तेज तर्रार रफ्तार पाहायला मिळते आणि अगदी गतीनं बीट केलंय. समोर प्रेमला आपण पाहतोय, परंतु त्या प्रेम समोर अप्रतिम चेंडू डिलिव्हर करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात तब्बल 15 आल्या होत्या. 2 गडी गमावले, परंतु धावसंख्येचा वेग आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2 आणि या षटकात सध्या तरी बॅलन्स स्थिती आहे. एका बाजूला पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर मिळालेली विकेट, त्यानंतर आत्मविश्वास आपल्याला प्रेम भगतचा पाहायला मिळतोय. आत्मविश्वासानं सध्या तरी तो चेंडू डिलिव्हर करत असताना षटकातील आता अंतिम चेंडू असेल. 1 to go. समोर प्रेम पाटील. 2 बॉल 6 वरती तो खेळतोय. समोरच्या दिशेला चालून आला होता, फटका फसला. जेलची शक्यता. दुरून क्षेत्ररक्षक कॅच वरती आला, परंतु बॉल निघून गेलाय. तो स्क्रीन समोर अगदी साईड स्क्रीनला धडक मारत असताना बॉल सीमारेषा पार आलाय. तो अप्रतिम असा चौकार. अंतिम बॉलवरती शेवट गोड. मागच्या षटकामध्ये देखील षटकार ठोकला होता प्रेमनं. या षटकात चौकार. या 4च्या मदतीनं धावफलक पोहोचलंय ते 26 या अंकावरती. दोन षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावा आल्या त्या 11. एकंदरीत खेळपट्टी सध्या स्क्रीनवरती दाखवली जाते, जी खेळपट्टी आपण पहिल्या दिवस रात्रीपासून पाहतो, ज्या खेळपट्टीवरती दोघांना योगदान आहे. खरं तर संतुलित खेळपट्टी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. कधी कधी काही जी क्रीडांगणं आपण पाहतोय, शॉर्ट क्रीडांगणं असल्या कारणास्तव गोलंदाजी करणं फारसं कठीण जिथे प्रामुख्यानं पाहायला मिळतं. परंतु ह्या क्रीडांगणावरती जर अचूक टप्पा, दिशेवरील नियंत्रण जर गोलंदाजानं दाखवलं
तर त्याच्यासाठी देखील ह्या खेळपट्टीवरती बरंच काही आहे असं आपण म्हणू शकतो. सेकंड स्पेल पुन्हा एकदा प्रेम गायकवाडला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक, तर सांघिक तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला आपण नितेश पाटीलला पाहतोय. 26 या अंकावरती आतापर्यंत 2 षटकात धावफलक पाहायला मिळते. प्रतिषटकाचा विचार केला तर 13.0 अशी धावगती आणि याच धावगतीने जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चित 65 प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला उडवलाय डीपमध्ये, लॉंग ऑन तैनात, फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. हातातनं बॉल जसा पडला लगेच चान्स दुसरीला घेतली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. फलंदाजांना जेव्हा वाटेल फ्रंट लाईट हव्या आहेत तेव्हा मात्र लाईट ऑन होतील. 2 धावा इथे तर मिळत आहेत. एकंदरीत आता 2 धावफलक 28-28 वरती. नितेश पाटील ऑन स्ट्राईक, समोर प्रेम गायकवाड. इथे काय घडलंय, हाईट फॅक्टर डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर केलाय परंतु काय तिसऱ्या पंचाची मागणी. आता कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतील. तर चला आमचे मंडपवाले कुठे असतील तर त्यांना विनंती की आपण आता लाईट ऑन करायच्या आहेत. थोडासा अंधार तर आता पसरत चाललाय, सूर्य आपल्यापासून दूर चाललाय. आजचा दिवस ज्या पद्धतीने आपण मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या, मकर राशीत सूर्यानं प्रवेश केला, दिवस थोडासा आता दररोज वाढत जाईल, दिवस मोठा होईल, परंतु आता सूर्य अस्ताला गेलाय त्या कारणास्तव आता फ्रंट लाईट ऑन आपल्याला करावे लागतील. प्रकाश झोतात जी स्पर्धा पाहण्याची मजा आहे, प्रकाश झोतातील स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येत असतात. आणि आता डे नंतर आता नाईटच्या दिशेनं वाटचाल आपली चालू आहे. एक्झॅक्टली काय घडलंय, बॅट ग्राउंडिंग झाली आहे की नाही ते सध्या चेक करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. नॉट आउट, पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचलाय आणि ते एक चिकीत सिंगल, रिस्की सिंगल सध्या तरी पूर्ण केली आहे नितेश आणि साथीनं प्रेम पाटीलला. चला लाईट ऑन संपूर्ण करायचे आहेत आता. या षटकामध्ये कंबर कसली होती धावा रोखण्यासाठी प्रेम गायकवाडनं आणि इकॉनॉमिकल त्याचं हे षटक राहिलं. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 34-4-3. 34ला आता 3 सध्या तरी बॅटिंग करत असताना जर्मन डायगरला आपण पाहतोय. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. आता आक्रमण चढवावं लागेल. सध्या पाण्याची माग केली जाते, पाणी मैदानाच्या आतमध्ये पाजलं जाईल, परंतु पाणी कोण कोणाला पाजेल हे पाहावं लागेल पुढील कालखंडामध्ये. 2 पंच देखील काहीशी चर्चा करत आहेत. आमचे मनोज पवार, साथीनं प्रसाद सहस्त्रबुद्धे सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सचिनजी कडू असे 3 ऑफिशियल्स या स्पर्धेसाठी. गुणसंख्या लेखन करत असताना आपण भाया मात्रे आणि सोबत जतीन गोंधली यांना आपण पाहतोय. तर एका बाजूनं लाईव्ह वाहिनीचा विचार जर केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी कार्यरत आहे. डीजे संडी मंचावरती आपण पाहू शकाल. स्क्रीनवरती जे मान्यवर पाहायला मिळत आहेत आमची एवन जोडी ऋतिक अँड श्रुतिक एका सोप्यावरती पाहायला मिळतात. सोबत सागर पाटील काल रात्र गाजवली आणि सोबत करण मडवी यांना देखील आपण पाहतोय. मंचावरती आमचे मयूर पाटील देखील आहेत, सोबत धनाजी पाटील आणि या मॅनेजमेंट कमिटीमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका ते मिलिंद पाटील असतील, तसेच प्रवीण म्हात्रे बुर्दुलचे आहेत, तसेच आमचे संदीप पाटील तसेच संतोष शेठ पाटील यांना देखील आपण पाहतोय. त्यांच्या समेत त्यांचा चिमुकला. चला जाऊया मॅचकडे. रिव्हर्स खेळतात, फटका सुरेख आहे, टायमिंग देखील अप्रतिम. बॉल चाललाय डीप मध्ये, थर्ड मॅन रिजनला बॉल दंदन करत सीमारेषा पार आलाय तो रुबाबदार चौकार. आयुषजी पाटील टायगरचे यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं देखील. चौकार ठोकत असताना ह्या षटकाची सुरुवात कल्पेशला आपण पाहतो, त्याच्या विरोधात ठोकलेला हा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण प्रेम पाटीलला पाहू शकाल. 6 चेंडू 16 वरती तो खेळतोय. जबरदस्त खेळ सध्या आल्याला एक षटकार त्यानं दाखवला होता. षटकारनं इनिंगला वैयक्तिक सुरुवात केली, त्यानंतर मात्र थोडासा संघर्ष त्याचा पाहिला आणि अंततः आता त्यानं बॅटचा फेस उप्पड केलाय. त्याला माहित आहे अभी नाही तो कभी नाही. आता काहीसे चेंडू शिल्लक आहेत, आता आक्रमण करावंच लागेल जर मोठी टोटल बनवायची असेल. परंतु आक्रमण करत असताना फटका फसला, एज घेऊन बॉल गेला गली रिजनला. काडबियांच्या माध्यमातून खेळ संपलाय तो प्रेम पाटीलचा.
या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे डायगरचे पाहुणे आदरणीय आयुष पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयुष पाटील साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावरती मात्र आपण यावं. स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रेम बाद झालेत, चौकार ठोकला होता परंतु त्यानंतर लगेचच बाद. सलग मोठे फटके येऊ दिले नाहीत. गोलंदाजांचा जर विचार केला तर जेव्हा जेव्हा मोठा फटका आला त्यानंतर त्याच फलंदाजाला लगेच बाद करण्याचं काम सध्या तरी शिवकर संघ करत असताना आज अर्थात जर विचार केला तर क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर ह्या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू राईज झालाय, पाडल्यानंतर अतिरिक्त उचली. या खेळपट्टीवरती ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. जरूर ह्या खेळपट्टीमध्ये खांद्याचा वापर करत असताना जर जाण टाकली आपण तर बॉल राईज होऊ शकतो आणि ते दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश पाटीलला आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू पहिल्या बॉलवरती चौकारणं त्याचं स्वागत झालं, परंतु त्यांना पाहिलं या खेळपट्टीवरती कशी लेंथ आता अपेक्षित आहे. इथे देखील जबरदस्त चेंडू एज अँड टेकन कॉडबे यांच्या माध्यमातून आल्या पावली. मनोज देखील माघारी. शून्यावरती मनोज बाद. पहिल्या बॉलवरती चौकारचा जर अपवाद वगळला तर त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. लेंथ लाईन अगदी ॲक्युरेट पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच या गटामधील मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि विरोधात जय हनुमान शिरवली. अर्थातच जेव्हा लॉट्स आपण केले होते तेव्हा देखील सांगितलं होतं लॉट्स पद्धतीनं मॅचेस होतील. सुरुवातीला 5 मॅचेस होतील, त्यानंतर द्वितीय फेरीला सुरुवात होईल. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, अगदी दूर बॉल होता. पंच दर्शवतात व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेनं मात्र धावफलक आता पुढे सरकत असताना 39-39 वरती बऱ्याच उशिरानं ही धाव आली. तब्बल 3 चेंडू नंतर धावफलकावरती ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न कल्पेश पाटीलचा फसलाय. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न. आता चेंडू बॅटचा संपर्क, बॉल हवेमध्ये दूरून क्षेत्ररक्षक धावत आले होते. खूप दूरची चेस केली. एफर्ट लाजवाब होता. खरं तर झेलसाठी जाणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये झेल उडतो तेव्हा तेव्हा त्या झेलसाठी एखादा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न गरजेचा आहे. बॅकअपला मागे एखादा येऊ शकतो, परंतु जर झेल कंप्लीट झाला तर एखादा चांगला फलंदाज माघारी जाऊ शकतो. त्या अनुषंगानं हा प्रयत्न केला होता. मैदानाच्या आतमध्ये दीपेश नवीन फलंदाज 5 गडी बाद झालेत आतापर्यंत. निम्मा संघ पहिल्या कक्षामध्ये. चांगला चेंडू स्वीप करत असताना बॉल चालला डीपमध्ये, स्क्वेअर लेगला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न सफल होईल का? फेकी खराब. अंडरस्टॉम फेकी नव्हती आणि त्याचा फायदा मिळाला फलंदाज दीपेशला. मिळतात 2 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. ह्या षटकामध्ये गोलंदाज कल्पेशनं 2 विकेट मिळवल्या आणि धावा खर्च केल्या त्या 9 धावा. एकंदरीत कमबॅक त्याने सुरेख केलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर विकेट देखील मिळवले आणि धावा देखील कमी खर्च केल्या. एकंदरीत 5 मध्ये त्यानं फक्त 7 खर्च केला मागील बॉलवरती. 4 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 43. क्या बात डीजे. सध्याच्या घडीला जो आवाज मागे दुमदुमतो ना त्या आवाजाची प्रचिती डीजेने इथे करून दिली. ती बैलगाडा शर्यत म्हटलं तर हा आवाज हमखास ऐकायला मिळतो. आमचे फुलोरे काका आणि त्यांचा हा आवाज आणि आमचा साथी समालोचक मित्र तर राहुल देखील त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक आता शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये साहिल शेखला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये त्याचा वापर करण्यात आलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत नितेश पाटील आहे तोपर्यंत मोठी धावसंख्या टायगरच्या बाजूने येऊ शकते. आता मात्र पॅट्रा फेस त्याला देखील ओपन करावं लागेल. 7 चेंडू 6 वरती तो खेळतोय, परंतु याहून जास्त वेगानं त्याला आता धावा जमाव्या लागतील. नेक्स्ट मॅच नागझरी आणि विरोधात शिरवली संघ असेल.
घुटना टेकून हा फटका दाखवलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 पूर्ण होतील का? फेकी ऑन द स्टंप नाही या. पुन्हा चुकी झाली या. आणि तोपर्यंत अवधी होता. धावा 2 सहज पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावफलक आता पुढे सरकत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45 वरती. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या 2 षटकात धावा होत्या त्या तब्बल 26, परंतु त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली. अचूक टप्पा, दिशेवरील नियंत्रण आणि फलंदाजांना रोखलंय ते गोलंदाजांनी. परंतु डेट ओव्हरमध्ये काय घडेल? फुलटॉस बीमर होता, त्याचा फायदा उचललाय. 1+6 ठोकलाय षटकार. अगदी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला बॉल ढागातून सीमारेषा पार आला. ह्यूज हिट षटकार. बॉल निसटला, परंतु असे जर बॉल निसटले तर सामना देखील निसटू शकतो याचा विचार मात्र एका बाजूनं शिवकरला करावा लागेल. खराब बॉल, त्यावरती ठोकलेला षटकार आणि आता फ्री हिटची नामी संधी ती देखील नितेश पाटीलला. क्षमतावान खेळाडू क्षमता दाखवायला सुरुवात केली आहे. आणखीन एक येईल का फ्री हिटला? ताकद दाखवायची होती, परंतु आउटसाइड दी लेग स्टंप. पंच इशारा देतात वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. आणि आता तिसऱ्या पंचाची मागणी, ॲक्शनवरती आक्षेप सध्या तरी आता घेण्यात आलाय. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आयोजन करतात. चला मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आहे. तर तिसरे पंच ऑन स्क्रीन असतील. गोलंदाज साहिल वरती आता आक्षेप सध्या तर नोंदवण्यात आलाय. आणि आता तिसरे पंच ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाला सध्या तरी अग्निपरीक्षा द्यावी लागेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. वाईट आला होता. दरम्यान हा चेंडू आता काय घडलंय? नो असो किंवा वाईट, परंतु धाव एक्स्ट्रा मिळेल आणि फ्री हिट पुन्हा कंटिन्यू असेल. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. आता खराब गोलंदाजी. डेट ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं विश्वास साहिलवरती टाकला होता, नो आहे. फ्री हिट तर आहेच कंटिन्यू. धावा खर्च होत्यात. तब्बल 1 बॉलमध्ये 11 खर्च केल्यात. आता फटका चांगला आहे. ओव्हर्स दी बॉलर हेड. डीपमध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑफ पुढे सरकलाय. दुसरीला चान्स. आणि आता काय घडेल? 2 धावा देखील मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल चांगला आता सध्या पाहायला मिळतोय. डेंजर झोनला सुरुवातीला आपण पाहिलं दीपेश धावतोय, त्यानं कॉल दिला. 2 बडू शकतात. आणि सेकंडला चान्स घेत असताना नितेश देखील पोहोचलाय. या 2च्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 50 देखील कंप्लीट होऊन गेले. तब्बल आता 56 पाहायला मिळतात. जेव्हा या षटकाची सुरुवात झाली स्कोर कार्डवरती 43 धावा होत्या, परंतु ह्या षटकात मोठी धावसंख्या गरजेची आहे. त्या अनुषंगानं बॅटिंग सध्या करत असताना नितेश पाटील एकतर खराब चेंडू त्याला मिळाला, पर्वणी देखील मिळाली होती, तिथे त्यानं षटकार ठोकला. त्यानंतर फ्री हिटवरती पुन्हा 2 वाईट आले आणि त्यानंतर आल्यात तर 2 धावा. एकंदरीत आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 13 खर्च करत असताना साहिल शेखला आपण पाहतोय. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये किमान 2 मोठे हिट अपेक्षित असतील टायगरला. आडव्या बॅटनं बॉलला टर्न केलाय. धावेचा प्रयत्न नाही या. पूर्ण चेंडू आता नितेशला खेळून काढायचे आहेत. हा आत्मविश्वास आणि हा इरादा सध्या तरी नितेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 16 वरती तो खेळतोय आणि संघ 56 या कड्यावरती. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला होता उच्चांकित धावसंख्या बनवली होती ती नेवाली पाडानं तब्बल 85, म्हणजे इथे 60+ धावा गरजेच्या आहेत. चांगला चेंडू खोदून काढलाय. समोरच्या दिशेला डीपमधून एक्स्ट्रा कव्हर. पुढे येईल दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा प्रयत्न सफल. ऑन द स्टंप फेकी येत नाही आहे. ह्याचं कारण 2 धावा बनतायत. डीपमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातो अगदी शोल्डरचा दमखम फिल्डरनं दाखवायला हवा. सध्या तर त्या गोष्टी पाहायला मिळत नाही आहे. काहीच असे मोजके खेळाडू आहेत जे डीपमधनं अगदी यष्टीरक्षकाच्या जवळ सहजतेनं थ्रो फेकी करू शकतात, ज्यामध्ये मी बारक्या कांबळे, आकाश तारेकर यांना आवर्जून पाहिलं होतं. तदनंतर बरेचसे खेळाडू सध्या तरी शोल्डर इंजरीला फेस करतात. त्या कारणास्तव ह्या गोष्टी प्रामुख्याने तो प्रयत्न देखील ते करत नाहीत. अन्यथा एखादी सीझन आपल्याला बसावं लागतं. त्या कारणास्तव हा प्रयत्न सहसा होत नाही आहे. दरम्यान हा चेंडू हाफ ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक. पुन्हा झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला. अशी स्ट्राईक रुटेड नाही आहे पंच दर्शवतायत. धावेसाठी दोघांना प्रयत्न करावा लागेल. दोघांनी जर स्ट्राईक सोडली असती तर धाव आली असती. विकेट देखील नसेल, परंतु आता स्ट्राईक असेल ती दीपेश पाटीलच्या खात्यामध्ये. नेक्स्ट मॅच टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला संपर्क साधायचा आहे.
टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि विरोधात जय हनुमान शिरवली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रवीण काटे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर या प्रवीण दादा, आपला कॅप्टन लवकर आपण पाठवायचा आहे आणि सोबत टीम शिरवली आपला कॅप्टन, कारण की ह्या स्पर्धेचे नियम स्ट्रिक्ट आहेत. एखादा संघनायक उपस्थित असेल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, बॉल पडला तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन देण्यात येतोय. एज घेऊन बॉल थर्डमॅनला, धावेचा प्रयत्न सफल झालाय, सिंगल मिळाली. दुसरीचा कॉल जरूर दीपेशनं दिला परंतु नकार नितेशचा पाहायला मिळतोय. षटक देखील पूर्ण झालंय आणि सत्र पहिलं या ठिकाणी पूर्ण होतंय. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 60 धावा, म्हणजे 12च्या सरासरीनं धावा बांधल्या आणि एक चॅलेंजिंग टोटल आता सध्या तरी नोंदवलंय. म्हणजे येणाऱ्या 30 बॉलमध्ये विजयासाठी 61 धावा आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो टीम नागझरी आणि शिरवलीला. तर पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो नागझरी आणि शिरवली. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. एक कॅप्टन उपस्थित असेल, दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर मात्र उपस्थित कॅप्टनला टॉस विन, आणि दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील आणि दुसरी इनिंग जर समाप्त झाली तर मॅच फक्त 4 ओव्हरची होईल, याची देखील दक्षता आपण घ्या. तर डाव पहिला संपलाय, धावा बांधल्या 60-61चं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा पद्धतीनं चेस होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक मित्र मानस मनोरे यांना. थँक्यू. कमालीचा फटका संदीप पाटील, संधी मिळाली. पहिला चेंडू लोवर फुल टॉस आउटसाईड द ऑप्शनची लाईन आणि मिड ऑफचं क्षेत्र त्या ठिकाणी खाली होतं. बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेने स्वतःच्या अकाउंटला मात्र सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या 11 रन, 11 या आकड्यावरती मात्र पोहोचली आहे. चेस करायच्या 30 चेंडूंमध्ये 61 धावा. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू लॉक केला आहे. यावेळेस कव्हरच्या डोक्याच्या वरून डीप कव्हरमध्ये खेळाडू मात्र पोहोचतात. अंतिम मोक्याच्या क्षणी चेंडूला फील्ड देखील केलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये केलं गेलं आहे. तत्पूर्वी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या गेल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि जेवढे प्रेक्षक घरबसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. 5 चेंडू झालं, 13 धावा. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना शिवकर टीमसाठी. यावरचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट, अगदी बॅकफुटवरून सन्मान दिला चेंडूला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड देखील केलं जाईल आणि डॉट चेंडू मात्र इथून फेकला गेला. बाय दिस डॉट बॉल दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड 13 रन्स विदाउट लॉस अँड द इक्वेशन इज 24 balls is remaining and needed 48 runs to win for team Krisha Jagruti 11 Tiranga Shivkar. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. पुढील मॅच F ग्रुपमधील ती मॅच त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आदरणीय मिलिंद दादा मडवी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. सन्माननीय पाहुणे मिलिंदजी मडवी साहेब, विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. एका बाजूला खेळत असताना टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मान शिरवली या दोन्ही टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी दाखल झाल्यात आणि मिलिंदजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. टॉस केला गेला आणि अर्थातच जर्मान शिरवली टीम त्या ठिकाणी या टॉस जिंकताना पाहायला मिळते. कॅप्टन निर्णय सांगा तिथूनच. बॉलिंग करण्याचा निर्णय. यस, टीम जर्मन शिरवली वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट हा त्यांचा निर्णय असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण स्पीडअप मेंटेन करा, विनंती असेल, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. ओव्हर नंबर 2ची सुरुवात. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीप लॉंगॉनमध्ये खेळाडू येतात बॉलवरती. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. विकेट महत्त्वाचे आहेत. टीम जी फिल्डिंग करते या ठिकाणी जर्मन टायगर, तुम्हाला विकेट मिळवाव्या लागतील कारण धावांचा बचाव जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा विकेट फार महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही ब्रेक थ्रू मिळवले, धावांवरती रोख लगावण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तदनंतर मात्र बॅटिंग टीमला तुम्ही बॅकवर्डवरती फेकू शकता. यावरचा बॉल एकच धाव या चेंडूवरती मिळते. 14 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली आहे. गोलंदाज तयार असतील. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट अजूनही होत नाही आहे. आणखीन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये असेल.
पहिल्या ओव्हरमध्ये या तब्बल 13 धावा जमवल्या गेल्या होत्या. 24 चेंडू आणि विजयासाठी या 48 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळालं होतं हे ओव्हर सुरू होण्याआधी, जिथे मात्र प्रतिषडक 12ची सरासरी बॅटिंग टीमला राखायची होती. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल आत्तापर्यंत आल्यात आणि टीमची टोटल 15 या आकड्यावरती पोहोचली आहे. प्रेम पाटील चांगली सुरुवात करतात. यावरचा आणखीन एक दमदार चेंडू आहे, स्लॉटमध्ये पडला होता, बॅट फिरली गेली आहे, लगी तो छगी, पण छगी नाही लगी, आणि डॉट चेंडू मात्र इथून देखील येतो आहे. चांगली गोलंदाजी आहे. प्रेम पाटील मला वाटतं बॅटिंग करण्यासाठी देखील ते आपल्याला पाहायला मिळाले होते, जिथे 16 धावांचं योगदान त्यांच्या बॅटमधून. आणि यावेळेसचा बॉल स्लॉटमध्ये होता, पाठवलाय बाहेरच्या प्लॉटमध्ये. 6 धावांसाठी इट इज मॅक्सिमम षटकार. सहा धावा आल्यात. 100 सुनार की एक लोहार की म्हटलं जातं. तुम्ही डॉट चेंडू फेकू शकता, आम्ही षटकार देखील मारू शकतो आहे. यावरचा बॉल क्या बात आहे, प्रत्युत्तर दिलं जात आहे. शेर को सवा शेर असं म्हणायला तर हरकत नाही आहे. षटकार आला, त्याच्यानंतर यॉर्क लाईनवरती चेंडू डिलिव्हर्ड केला, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कलेक्शन देखील केलं आणि डॉट बॉल येथून देखील येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकलेत प्रेम पाटील यांनी, 8 धावा दिल्यात. एकही विकेट त्यांना अजून मिळवता आली नाही आहे ओव्हरमध्ये. यावरचा बॉल अपील करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला. दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकतो. पहिल्या अटेम्प्टमध्ये कॅरी केला असता तर मात्र रनआउटची संधी असती. 1 धाव पूर्ण केली आहे. बाल बाल बचे असं म्हणावं लागेल. विशाल पाटील साहेबांच्या माध्यमातून जर प्रेम गायकवाड यांनी 3 बॉल 3 षटकार मारले, तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी नक्कीच लगवण्यात आलेलं आहे. पारितोषिक मात्र येतात आमचे सन्माननीय विशाल पाटील साहेब, दानशूर व्यक्तिमत्व. आणि या 3 बॉल 3 षटकारांसाठी 2000 प्रेम गायकवाड यांच्यासाठी मात्र हे पारितोषिक आलं आहे. 2 ओव्हरची मात्र परिस्थिती जर आपण ऑनस्कार्डवरती पाहिली, 22 धावा इथून जमवल्या गेल्यात, एकही विकेट मिळत नाही आहे. टीमला अजूनही 18 चेंडू 39 धावा या बनवायच्यात या मॅचमध्ये विजयासाठी. बी पोलचे आजचे 8 टीम्स ज्यांना आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. 12 चेंडूंचा खेळ मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये संपलाय. धावा झाल्यात 22. सागाव नेवाईपाडा पहिली मॅच पाहिली, त्यानंतर डायगर शेवकर या 2 टीम पाहतोय. सोनारपाडा वावंचे आणि उंबारली गणेशपुरी या बी ग्रुपच्या 8ही टीम्स आपल्याला आजच्या दिवसामध्ये. आणि एफ ग्रुपची देखील एक मॅच होणार आहे, ज्याच्यामध्ये तिरंगा 11 शिवकृपा नागझरे आणि जर्मान शिरवली या 2 टीम असणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 विदाउट लुझिंग अ सिंगल विकेट. बॅटिंग टीम क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर. 18 चेंडू आहे, 39 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज असेल. न्यू बॉलर केम ऑन ट्रॅक फॉर ओव्हर नंबर 3. गोलंदाजी मार्कवरती या गोलंदाज पाहायला मिळतील. मोहित यांच्या हातामध्ये षटक सोपवले. चला स्पीडअप ठेवायचा आहे प्लीज. 25 मिनिटांचा कालावधी आहे, 1 सत्र कंप्लीट करायचं आहे, विनंती असेल. गोलंदाज तयार आहेत. मोहित पहिलाच बॉल लेफ्ट आर्म स्लॉटमध्ये होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप कव्हरमध्ये खेळाडू येत आहेत, एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. थ्रो थोडासा खराब झाला, पण एकच धावेवरती मात्र दोन्ही फलंदाज यातून समाधान मानत आहेत. सिंगल डबलचा गेम प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेम गायकवाड आणि त्यांच्या समवेत संदीप पाटील ॲज अन ओपनिंग पेअर म्हणून आले होते. एक दुसऱ्याला चांगले कॉम्प्लिमेंट करताना देखील पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अन ओपनिंग प्लेअर जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता, वन बॅटर हॅज टू बी द अँकर, अनादर बॅटर हॅज टू बी द अटॅकर. हे रोल फार महत्त्वाचं असतं आणि हे रोल जे तुम्हाला प्री डिफाईन करावे लागतात. मैदानाच्या आतमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणता फलंदाज अटॅक करेल, कोणता फलंदाज सेकंड फिडलवरती खेळेल, हे रोल देखील महत्त्वाचे आहेत. आणि या प्रेम गायकवाड सध्या तरी अटॅकिंग पोझिशनमध्ये आहेत आणि संदीप पाटील अँकरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. 23 धावा स्कोर कार्डवरती जमा देखील केल्या गेल्यात. 17 चेंडू 38 रन स्टील रिक्वायर्ड फॉर टीम शिवकर. अजूनही 17 चेंडूवरती धाव्यांची गरज आहे. मोहित तयार असतील. पुढील बॉल या ओव्हरमध्ये हाफ टॅकर बॉल फुल केलाय, फुल ठरतोय, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. षटकार.
संदीप पाटील देखील मात्र आता सांगतायत प्रेम गायकवाड आक्रमण करू शकतात तर मी का करू शकत नाहीये. 6 धावा त्यांच्या बॅटमधून येतील. धाव गतीला मात्र आता वेग प्रदान करून देण्याचं काम संदीप पाटील देखील आपल्या टीमसाठी करतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर चांगली बॅटिंग होती आहे. आणखीन एक बॉल, आणखीन एक प्रहार. चेंडू मात्र हवेत बराच काळ. क्षेत्ररक्षक पाहतच राहिलाय. बॉल सीमा पार. 1 ब्रिंग्स 2. आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या मात्र आता वेगाने पुढे पोहोचली आहे. 35 धावा स्कोर कार्डवरती जमा देखील केल्या गेल्यात. आमच्या समवेत एक यंग अँड हँडसम स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे खरं तर जतीनजी गोंधळी सर. फार चांगली स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून देखील पूर्ण केली जाते. विशेषतः त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं काम ते देखील करतात. 35 धावा स्कोर कार्डवरती असतील. 15 चेंडू आहेत. 26 रन्स, 26 धावांची अजूनही गरज आहे. टीम क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर संघाला गोलंदाजावरती मात्र आता दडपण असेल. 2 बॉल 2 षटकारांचा मार तुम्हाला बसला. त्याच्यानंतर दडपणाखाली मात्र गोलंदाजी करताना मोहित आपल्याला पाहायला मिळतील जर्मन टायगर टीमकडून. एक क्षेत्ररक्षक मात्र अगदी पाठरच्या समोर उभा केला गेला दडपण बनवण्यासाठी. हाफ टॅगर बॉल फुल केले. बॉलला चेंडू हवेत. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत. ईट का जवाब दिया जाएगा करारे पत्थर के साथ. तुम्ही टोकले 2 षटकार पण आम्ही देखील तुम्हाला बाद करू शकतोय. विकेट मिळवली आहे. ठेवलाय वेलकम 11 संघानी ग्रामस्थ मंडळ चषक. ठेवलाय वेलकम 11 संघानी ग्रामस्थ मंडळ चषक. ठेवलाय वेलकम 11 संघानी ग्रामस्थ मंडळ चषक. ठेवलाय वेलकम 11 संघानी. खरं तर वेलकम 11 क्रिकेट क्लब उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांचं हे दमदार आयोजन आपण पाहतोय. डे नाईटची स्पर्धा अर्थातच 6 दिवस रात्रींमध्ये या स्पर्धेला आपण या मैदानावरती पाहणार आहोत. वेलकम क्रिकेट ग्राउंड अगदी 360 डिग्री हे प्रॉपर सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड आहे. दोन्ही एंडने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आहे आणि मैदानाला देखील मात्र फार चांगलं सजवलं आहे. चांगला मंच, चांगला व्यासपीठ, त्याच्याच बरोबरीने या 4 कॅमेऱ्यांसह या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो. त्याच्याच बरोबरीने डे फॉर्मॅट असेल, नाईट फॉर्मॅट असेल आणि ड्रोन व्ह्यू देखील या स्पर्धेचा ऑन स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह क्लिअरिटी क्वालिटी A1 ज्यांची असते आणि त्यांच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू देखील पाहायला मिळतो आहे. आणि हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला सांगतो आहे की वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांनी कोणतीच कमी या स्पर्धेमध्ये सोडली नाही आहे. आयोजकांचं विशेष कौतुक करूया कारण 6 दिवसांची स्पर्धा परंतु 20, 30, 40 दिवसांची मेहनत या गोष्टींचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे आणि ते सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. ओहो, यॉर्क लाईनवरती बॉल लेझर गाइडेड मिसाईल ऑन पॉईंट ऑन लाईनवरती डिलिव्हर्ड होताना खोला टाकला होता बॉल. ब्रह्मास्त्राचा वापर केला. कव्हर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल करत होता. डीपमधून खेळाडू बॉलवरती येतील तत्पूर्वी एकेरी धाव ही मैदानाच्या आतमध्ये मिळवली गेली आहे. 13 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 25 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलं आहे. 13 चेंडू 25 धावा. हा चेंडू महत्त्वाचा आहे. हा चेंडू मोहित यांना चांगला फेकावा लागेल तर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मजा येईल या मॅचमध्ये. यावाचा बॉल टॉप एज घेतली आहे. बॅकवर्ड झोनमध्ये जात असताना शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक आल्यात. प्रेम गायकवाड यांना देखील मात्र पवेल यांचा रस्ता दाखवला जातोय. दुसरा फलंदाज बाद. नायक संकेत पाटील, अष्टपैलू सागर पाटील, डेंजर बॉलर विशाल पाटील, हुकमी बॅटमन नितीन पाटील. देखील एक मैदानी मॅच आल्यात जिंकूनी, नाव गावाचं गाजवलं या साऱ्या खेळाडूंनी, नाव गावाचं गाजवलं या साऱ्या खेळाडूंनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि 25 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर संघाला. म्हणजे रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला 12.50ची सरासरी तुम्हाला प्रति षटकामागे राखायची आहे, जिथे 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे.
क्रिकेटचा खेळ पल में राजा तो पल में फकीर बना देता आहे या गोष्टीचा मात्र उल्लेख करणं आता मला योग्य वाटतंय. कारण याआधी जर आपण पाहिलं जिथे 2.3 ओव्हरचा खेळ मात्र संपला होता. स्कोरकार्डवरती 35 धावा होत्या, एकही विकेट गमावली नव्हती. पण त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये ओपनिंग पेअर पवेलियनमध्ये परत पोहोचले आणि फक्त एकच धावा दिल्या. क्रिकेटचा खेळ पल में राजा पल में फकीर बना देता आहे. बॅटची बाहेरची कडा, शॉर्ट थर्डमॅनमध्ये खेळाडू वेगाने फेकण्याचा प्रयत्न. थोडेसे ओव्हर एक्सायटेड झालेत त्या ठिकाणी, प्रॉपर पोझिशन मेंटेन करू शकले नाही आहेत. स्वतःची बॉल कलेक्ट केला, लगेच थ्रो करायचा होता, त्यामुळे प्रॉपर पोझिशनमध्ये आले नाही आहेत. एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळते. निशांत पाटील षटक क्रमांक 4 त्यांच्या हातामध्ये सोपवलं. 11 चेंडू आणि आता 24 धाव्यांची गरज आहे. युवा गोलंदाज आहेत, बरेचसे युवा खेळाडू ज्यांनी मात्र इंडियन क्रिकेट टीमसाठी चांगला खेळ केला. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी बरेचसे युवा खेळाडू चांगलं खेळतात आणि यावेळेस निशांत पाटील हे देखील तेच करण्याचा प्रयत्न करतायत. युवा आणि युवाची हवा या गोष्टीचा उल्लेख मात्र केला जातो. 2 चेंडू आत्तापर्यंत चांगले राहिलेत. हा बॉल देखील आपण पाहिला, आउटसाईड ऑप्शन टप्पा पडला, एक्स्ट्रा राईस झाला, विकेट किपर यांच्याकडे पोहोचला आहे. डॉट बॉल आला, डॉट चेंडू आला. समीकरणामध्ये बदल, 10 बॉल 24ची गरज. यावेळेस स्टॉपेज घेतली आहे. नशीब पलवत्तर म्हणावं लागेल. बॅकवर्ड झोनमध्ये लॉंग स्टॉपकडे बॉल निघून चालला होता, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती मात्र मिळते. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं गेलं शिवकर टीमच्या माध्यमातून, बऱ्याचशा धावा बनवल्या गेल्या. असं वाटलं होतं वन सायडेड ही मॅच होते की काय, पण जय हनुमान टायगर संघाने मात्र उत्तर दिलं आहे, आम्ही देखील कमी नाही आहोत आणि मैदानाच्या आतमध्ये आम्ही देखील कमबॅक करू शकतो आहे. बॅटर विन्स टू द मॅचेस बट बॉलर विन्स टू द टॉर्नामेंट असं म्हटलं जात आहे. आणि या बॉलिंग लाईनअपने कमबॅक केला आहे जय हनुमान टायगर टीमसाठी. बॅकफूटवरून ऑन साईडला फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच, 3rd विकेट डाऊन. पाटील बेस्ट बॅटर मयूर पाटील, विकेट कीपर करण मडवी, ऑलराऊंडर भाया म्हात्रे, विकेट कीपर. केला सपोर्ट संघाला या जातीनं गोंधळीनी, केला सपोर्ट संघाला या जातीनं गोंधळीनी, या जातीनं गोंधळीनी. आणि मिलिंद पाटीलांनी ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11. 38 धावा या स्कोरकार्डवरती मात्र बनवल्या गेल्या. 3 विकेट आत्तापर्यंत लूज गेल्यात. 8 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आता शिवकर टीमला असेल. 3 फलंदाज येडेकडून बाद झाले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज रसाळ क्रमांक 5 वरती लेफ्टी बॅटर म्हणून दाखल होताना पाहायला मिळतील. निशांत पाटील कमालीचं षटक राहिलं आहे. 2020 मॅच जेव्हा होती तेव्हा 20व्या ओव्हरपेक्षा 19वी ओव्हर महत्त्वाची असते याचा उल्लेख केला जातो आहे. 5 ओव्हरची मॅच जेव्हा होते 5व्यापेक्षा 4थी ओव्हर महत्त्वाची आहे आणि महत्त्वाच्या ओव्हरमध्ये निशांत पाटील कमालीची गोलंदाजी होती आहे. 4 चेंडू फेकले, 2च धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवण्यामध्ये मात्र त्यांना यश मिळालं आहे. फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम केलं आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल प्लस विकेट टेकिंग ॲबिलिटी निशांत पाटील यांची पाहायला मिळते आहे. आणि दरम्यान या ठिकाणी आपल्याला आगमन होताना देखील पाहायला मिळतं आहे. खरं तर मराठीचे एक गाजलेले समालोचक रायगड ठाणा, त्याच्याचबरोबरीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना त्याच्या बाहेर देखील जाऊन ज्यांनी मात्र आपल्या आवाजाने आपल्या नावाची ओळख निर्माण केली आणि मागील हंगामामध्ये देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकला ते करण कालन सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. दरम्यान फलंदाज बाद. सपोर्ट संघाला या जातीनं गोंधळीनी, केला सपोर्ट संघाला या जातीनं गोंधळीनी, या जातीनं गोंधळीनी. आणि मिलिंद पाटीलांनी ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. 38 धाव्यांवरती मात्र 4 विकेट आता लूज होतात. हॅट्रिकचा चान्स निशांत पाटील यांच्यासाठी असेल. 5 चेंडू फेकले, 2 धावा प्लस 2 विकेट्स आत्तापर्यंत त्यांच्या स्पेलमध्ये या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. न्यू बॅटर मानस पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत क्रमांक 6 वरती. हॅट्रिक बॉल होता. खोलवर टप्पाचा चेंडू बीट केलाय. प्ले अँड मिस, डॉट बॉलची मात्र सांगता होती आहे.
And by this dot ball, this is the end of the fourth over. 4 षटकांचा खेळ संपलाय. 61 ला चेस करायचं होतं. 38 for 4 ही परिस्थिती आहे टीम क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर संघाची. आणि मात्र आता येणारे 6 बॉल विजयासाठी 23 धाव संख्येची गरज आहे. फयाज शेख साहेबांनी सांगितलं की संदेश पाटील यांनी जरा सामना जिंकून दिला शिवकर संघाला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक संदेश पाटील यांना या ठिकाणी दिलं जाईल. संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये सबसे कातील बनतील का हे पाहण्याकडे मात्र आता आपण वळतोय. 6 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हरसाठी गोलंदाज तयार झालेत. पहिलाच बॉल, पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. LBWची अपील झाली होती. पंचांकडे मात्र लाऊड अपील झाली. ऑस्ट्रेलियन स्टाईलची अपील आहे. उत्साह भरपूर होता परंतु पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. त्यांनी सांगितलंय की चेंडू मात्र लिगल होता. विकेट नाही आहे या बॉलवरती. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. जसे जसे या डॉट बॉल येतील फलंदाजांवरचं दडपण वाढताना पाहायला मिळणार आहे. लोवर फुल टॉस बॉल येथून देखील प्ले अँड मिस बीट झाल्यात. डॉट बॉल इज बॅन फॉर यू इन दिस मॅच. डॉट चेंडू तुम्हाला खेळायचे नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण तुम्हाला करायचं होतं. 12 चेंडू 25 धावांची गरज होती. सेन्सिबिलिटी, मॅच्युरिटी अँड पेशन्स तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तुमच्या फलंदाजाने तिन्ही गोष्टी दाखवल्या नाही. तदनंतर मात्र आता संघ अडचणीत आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या पायावरती मात्र कुऱ्हाड मारली आहे. अति घाई संकटात नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता या मॅचमध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे टीम जर्मन टायगर संघाने. येणारे 3 बॉल आणि 23 धाव्यांची विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. गोलंदाजाने एकाच चुकी केली तर मात्र पुनश्च एकदा कमबॅक करण्याची संधी मिळू शकते शिवकर टीमला. अदरवाईज 3 लिगल बॉल आणि जर्मन टायगर संघ विजयी होणार आहे. यावरचा बॉल लॉफ केलाय. चेंडूला पाठवून दिलंय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. मोठा फटका, षटकार. दोन चेंडू आणि आता 17 धाव्यांची गरज आहे. चमत्कार होईल का या मॅच मध्ये? आणखीन एक बॉल. हा देखील प्रहार उंची जास्त लांबी आहे का? यस. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 6 सेडिंग, षटकार. भगत क्रमांक 7 वरती आले. बऱ्याचशा उशिराने त्यांना पाठवण्यात आलं. सुरुवातीला लवकर आले असते तर मॅच शिवकर टीमसाठी मात्र या ठिकाणी बनू शकली असती. मानस त्या ठिकाणी होते परंतु इथून देखील आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने सामना या ठिकाणी संपला गेला. या मॅचमध्ये विन होत असताना टीम जर्मन टायगर संघ पाहायला मिळतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, टफ लक टीम क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर. बॅटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आम्ही देतोय. हे आपण वव्यात मंचावरती आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आदरणीय मिलिंद शेठ मडवी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी संतोष शेठ पाटील यांना विनंती करेन, संदीप शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा सन्मान आपण कव्हर करावा. ग्रामपंचायत सदस्य आमचे ग्रामस्थ किरण शेठ पाटील